इसवी सन 1659 नोव्हेंबर महिन्यामध्ये अफजल खान आपल्या सैन्यासह जावळीत आला आणि महाराजांना प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटायला तयारही झाला. मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी गुरुवार शके 1581 म्हणजेच 10 नोव्हेंबर 1659 रोजी दुपारी ही भेट ठरली. भेटीची तयारी सुरू झाली. भेटीसाठी महाराजांनी प्रतापगडच्या पायथ्याशी एक जागा निवडली. ही जागा अगदीच पायथ्याला नव्हती, पण थोडा डोंगर चढून यावे लागणार होते. शिवाजी महाराजांनी ही जागा अत्यंत हुशारीने ठरवली होती. गडावरून ही जागा दिसेल, परंतु खानाच्या छावणीतून ती दिसणार नाही याची खबरदारी घेण्यात आली होती. दोघांनीही बरोबर 10-10 अंगरक्षक घेऊन यावेत आणि भेटीच्या वेळी हे अंगरक्षक शामियान्याच्या म्हणजेच भेटीच्या जागेपासून एका बाणाच्या टप्प्यावर उभे राहावे असे ठरले. महाराजांनी भेटीसाठी अत्यंत सुंदर आणि सुशोभित असा शामियाना उभारला. महाराजांनी संपूर्ण नियोजन अगदी काटेकोरपणे केले होते. ह्या नियोजनाची सुरुवात खान जावळीत उतरण्याच्या कितीतरी आधी चालू झाली होती. खान जावळीत उतरल्यावर त्याचे परत जाण्याचे मार्ग आणि घाटवाटा मोठमोठाले दगड आणि झाडे टाकून बंद केले गेले होते. खानाच्या छावणीच्या, भेटीच्या शामियान्याच्या आणि प्रतापगडाच्या आजूबाजूला महाराजांचे सरदार आपापल्या तुकड्या घेऊन झाडीमध्ये कपारीमध्ये दडून बसणार होते. खानाबरोबर खानाचे पूर्ण सैन्य गारद करायची महाराजांची योजना होती. भेटीच्या वेळी तोफेचा आवाज झाला की सगळ्यांनी खानाच्या सैन्यावर तुटून पडायचे होते. महाराज इकडे आपल्या साथीदारांबरोबर या सगळ्या नियोजनामध्ये व्यस्त असताना खान तिकडे आपल्या घमेंडी चूर आणि त्याचे सैन्य युद्ध न करता मोहीम फत्ते होणार या खुशीत होते. बुधवार मावळला, रात्र झाली. महाराजांचे सरदार आपापल्या तुकड्यांसह आपापल्या नियोजित जागी गपचूप निघून गेले. या सगळ्या लोकांना दुसऱ्या दिवशी दुपारी होणाऱ्या भेटीपर्यंत कुणाच्याही नजरेत न येता लपून राहायचे होते. आणि भेटीचा दिवस उजाडला. महाराजांनी देवादिदेव महादेवाची पूजा करून नित्य दानविधी आटोपला. तुळजाभवानीचे चिंतन केले. महाराज साहेब आणि मासाहेबांचेही स्मरण केले. थोडेसे जेवण घेतले आणि त्यानंतर महाराजांनी निघायची तयारी सुरुवात केली. महाराजांनी अंगात जाळीदार चिलखत घातले, त्यावर जरीचा कुडता आणि त्यावर अंगरखा घातला. कमरेस शेला बांधला, डोक्यावर जिरेटोप घालून त्याच्यावर नेहमीचाच मंदिल बांधला. या मंदिलावर महाराजांनी मोत्याचा तुरा खोवला. महाराजांचा पोशाख सफेद रंगाचा होता, त्यावर केशराचा शिडकाव केला होता. महाराजांनी आपली तलवार आणि पट्टाही धारण केले. डाव्या हाताच्या आस्तीनीत बिचवा लपवला, तर वाघनखे आपल्या पंजामध्ये लपवली. महाराजांची निघायची तयारी पूर्ण झाली त्यावेळी 1 वाजून गेला असावा. इकडे पंताजी काका खानास घेण्यासाठी त्याच्या छावणीत गेले. खानाची ही तयारी पूर्ण झालीच होती. खानाने नेहमीप्रमाणे आपला दरबारी पोशाख घातला होता, चिलखत मात्र त्याने घातले नव्हते. आपल्या आस्तीनीत त्याने एक कट्यार लपवली होती आणि आपल्या कमरेला नेहमीची तलवार बांधली होती. खान पालखीत बसून निघाला त्यावेळी त्याच्याबरोबर सुमारे 1,500 बंदूकधारी हाशम आणि मोठमोठे धारकरी सैनिकही चालू लागले. पंताजी काका तिथेच होते. ते खानाकडे गेले. त्यांनी हाशमांच्या येण्यासाठी आक्षेप घेतला. ते म्हणाले, इतका जमाव घेतल्यास राजा दहशत खाईल, माघारी गडावर जाईल, भेट होणार नाही. शिवाजी त्यास इतका सामान काय करावा? पंताजी काकांनी भेट होणार नाही म्हटल्यावर खानाचा नाईलाज झाला. त्याने त्याचा जमाव दूर केला आणि ठरल्याप्रमाणे आपले वकील आणि 10 अंगरक्षक घेऊन खान पंताजी काकांसह भेटीच्या ठिकाणासाठी निघाला. खान शामियान्यात पोचल्याची खबर मिळाल्यानंतर महाराज भेटीसाठी निघाले. पंताजी काकांनी पाठवलेला हरकाऱ्या शिवाजी महाराजांच्या बरोबर चालत होता. शामियाना नजरेच्या टप्प्यात येताच महाराजांनी जासुदात विचारले की शामियान्यात कोण कोण आहे. त्याप्रमाणे त्याने माहिती दिली की अफजल खानासमवेत बडा सय्यदही आहे. महाराजांनी पंताजी काकांकरवी बडा सय्यदाला दूर करवला. तोही खानाच्या इतर अंगरक्षकांबरोबर जाऊन उभा राहिला. महाराजांचा जासू दूर गेला आणि महाराजांचे अंगरक्षकही दुसऱ्या बाजूला बाणाच्या टप्प्यावर जाऊन उभे राहिले.
महाराज शामियानेपाशी पोहोचले. खानाने महाराजांना येताना पाहिले. तो इतका उतावीळ झाला होता की तो जागेवरून उठला आणि सामोरा आला. महाराजांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांनी आपली तलवार आपल्या सेवकाकडे दिली, बहुतेक आपल्या वकिलाकडे दिली. महाराजांनी सस्मित नजरेने खानाकडे पाहिले. खानाच्या वकिलाने त्यावेळच्या दरबारी रिवाजाप्रमाणे औपचारिक ओळख करून दिली. पंताजी काकांनीही महाराजांची खानाशी ओळख करून दिली. ओळख करून दिल्यानंतर खान महाराजांना आलिंगन देण्यासाठी आपले बाहू पसरून पुढे आला. महाराजही सावध होते. भेटीसाठी तेही सामोरे आले. खानाने महाराजांना मिठी मारली. महाराजांचे डोके खानाच्या छातीसच लागत होते. अचानक खानाने महाराजांची मान आपल्या डाव्या बगलेमध्ये दाबून धरली आणि क्षणार्धात आपली कट्यार उपसून महाराजांच्या डाव्या कुशीवर चालवली. त्यांच्या अंगात चिलखत असल्यामुळे ती खरखरली, अंगास लागली नाही. निमिषार्धात घडलेला हा प्रकार, परंतु महाराज सावध होते. त्यांनी त्वरेने आपल्या डाव्या हातातील वाघनखे खानाच्या पोटात खुपसले आणि उजव्या हातातील बिचव्याने त्याच्या पोटावर मारा करायला सुरुवात केली. खानाने चिलखत घातले नव्हते, त्यामुळे खानाचा कोथळा बाहेर आला. खानाची पकड सैल झाली आणि महाराज मिठीतून बाहेर आले. खानाच्या पोटातून रक्ताची धार वाहू लागली, पण त्याही अवस्थेत तो हाताने पोटाच्या बाहेर आलेली आतडी दाबून धरीत आणि येऊ पाहणाऱ्या मूर्छेमुळे झोकंड्यात देत दगा दगा असे ओरडत शामियान्याच्या बाहेर पाडण्याचा प्रयत्न करू लागला. खानाच्या ओरडण्यामुळे खानाचे अंगरक्षक धावत आले. सय्यद बंडा धावत आला आणि त्याने महाराजांवर पट्ट्याचा वार करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच वेळी जवळच असलेला जीवा महाला अगदी सिद्ध होता आणि त्याने त्याचा हात वरच्या वरच उडवला. महाराजांना इजा झाली नाही आणि म्हणूनच आपण म्हणतो, होता जीवा म्हणून वाचला शिवा. शिंगाड्यांनी शिंग फुंकली, जो गडावरच्या लोकांसाठी इशारा होता. इशारा मिळताच गडावरून तोफा धडाडू लागल्या. शामियान्याच्या आत आणि बाहेर एकच गोंधळ माजला होता. कापाकापी चालू झाली होती. इकडे खानाच्या भोयांनी खानाची पालखी खानाच्या जवळ आणली. खानाला पालखीत घातले, पण त्याच वेळी संभाजी कावजी भोयांवर चालून गेला. त्याने भोयांचे पाय कापले आणि पालखी खाली कोसळली. संभाजीने खानाचे शीर त्याच्या धडा वेगळे केले आणि ते हातात घेऊन तो महाराजांच्या जवळ आला. महाराज जीवा महाला आणि संभाजी वेगाने प्रतापगडाकडे निघून गेले. भेटीच्या शामियान्याजवळ अंगरक्षकांमध्ये जी हातगाई जुंपली होती, त्यामध्ये खानाचे सगळेच्या सगळे अंगरक्षक मारले गेले. तोफांचा आवाज ऐकून खानाच्या भेटीच्या निमित्त या तोफा उडू लागल्या आहेत असा समज होऊन खानाचे सैन्य जल्लोष करू लागले आणि अचानक झाडाझुडपांमध्ये लपलेले महाराजांचे सैनिक त्यांच्यावर तुटून पडले. महाराजांचे लोक आपापल्या पथकासह खानाच्या सैन्याची कत्तल करू लागले. यावेळी भेटीमध्ये काय झाले हे कुणालाही माहिती नव्हते. त्यामुळे जर महाराजांवर काही दगा झाला असेल तर या शंकेने सगळे अजून चवताळून हल्ले करायला लागले. तेवढ्यात खबर लागली की खान मारला गेला. आता खानाच्या सैन्याचे उरले सुरले अवसानही गळून गेले होते. ते वाट फुटेल तिकडे पळू लागले, परंतु जिकडे तिकडे मराठेच त्यांच्या समोर येत होते. संध्याकाळपर्यंत घनघोर युद्ध चालू होते. खानाचे असंख्य सैनिक कापले गेले, पण फाजल खानासारखे काही पळून जाण्यातही यशस्वी झाले. खानाचे उरलेले सैन्य मराठ्यांनी कैद केले. शिवाय 65 हत्ती, 4000 घोडे, 1200 उंट, बऱ्याचशा तोफा, 3 लक्षाचे जड जवाहीर, 7 लक्ष नगद मोहरा, कापड चोपड आणि इतर सामान आणि अभूतपूर्व असा विजय महाराजांच्या पदरी पडला. खरे तर खान जावळीत आला त्याच वेळी त्याचे मरण नक्की झाले होते. महाराज स्वतः त्याला भेटायला न जाताही त्याला आणि त्याच्या पूर्ण सैन्याला महाराजांना मारता आले असते. तो कोंडीतच सापडला होता. पण महाराजांनी ज्या हिमतीने खानासारख्या हत्तीचे बळ असणाऱ्या बलाढ्य सरदाराला एकांगी करून स्वतःच्या हाताने यमसनेने धाडला, यामुळे महाराजांची कीर्ती अवघ्या 30व्या वर्षी परदेशापर्यंत पोहोचली. अफजल खानावर शिवाजी महाराजांनी मिळवलेला विजय अभूतपूर्व असा होता. या बातमीने विजापूरकर सुन्न झाले. मोगल गोंधळले. देशी विदेशीच्या पत्रव्यवहारामध्ये महाराजांचा उल्लेख आदराने, भीतीने, असूयेने आणि रागाने होऊ लागला.
या पुढील त्यांच्या हालचालीकडे पोर्तुगीज, डच, इंग्रज सारेच अगदी बारीकपणे लक्ष ठेवून असलेले दिसतात. स्वराज्य तर महाराजांच्या या पराक्रमाने भरलेल्या विजय वार्तेने अगदी मोहरून गेले होते. महाराज अवतारी पुरुष आहेत, त्यांच्यावर जगदंबेचा वरद हस्त आहे अशी लोकांची खात्री पटली. पण महाराज या विजयानंतर विजय उत्सव साजरा करत बसले नाही. तर मग महाराजांनी काय केले हे आपण आपल्या पुढच्या भागामध्ये पाहू. पाहत रहा महाऋषी टेरियन टेल्स या माझ्या युट्यूब चॅनलवरील माझे शिवराय ही शिवचरित्र मालिका. आज आपण इथेच थांबूया. नमस्कार. जय महाराष्ट्र. जय शिवराय.